विचारपूस केली. पीडितेची तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांची टीम पूर्ण पीडितेबरोबर आहे. मेडिकल झालेलं आहे. यामध्ये FIR पाहण्यापूर्वी आणि जबाब पाहण्यापूर्वी मी पीडितेशी चर्चा केली की घडलेली घटना कशी होती, काय झालं, तब्येत कशी याची विचारपूस केली. त्यामध्ये संबंधित पीडिता ही सुरतची राहणारी आहे. शिक्षणासाठी ती पुण्यात आलेली आहे. मित्रासमवेत रात्री 1:30 वाजता ती बोगदेव घाटामध्ये फिरण्यासाठी गेली असता या 3 नराधमांनी ते हेरून आधी त्यांना दमदाटी केली, त्यांना भीती दाखवली आणि मित्राला धमकी देत संबंधित पीडितेला बाजूला घाटापासून बऱ्याचशा अंतरावर आत येऊन जात या 3 नराधमांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा होईलच. भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. कडक कारवाई होत आरोपीला फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन जाण्यापर्यंत राज्य महिला आयोग पाठपुरावा करेल. रात्री 1:30ची वेळ असल्यामुळे आणि घाटापासून बऱ्याचशा आतल्या बाजूला असल्यामुळे पीडितेला आरोपींचे चेहरे फारसे दिसलेले नाही आहेत, पण जसे चेहरे दिसले तसे त्याचे स्केचेस बनवले गेले आणि हे स्केचेस हे पूर्ण पोलीस स्टेशनमध्ये पाठवण्यात आलेले आहेत. यापूर्वी ही जे गुन्हेगार आहेत त्यांचे देखील फोटो आणि माहिती ही पीडितेला दाखवली जाते की यातलं कोणी आहे का. तर यावरून सायबरच्या क्राईमच्या 6 टीम आणि कोंढवा पोलीस स्टेशनच्या 6 टीम अशा 12 टीम आरोपीच्या शोधासाठी तैनात आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर तिथले DCP सुद्धा राजा यांच्या अंतर्गत त्या टीम सगळ्या काम पाहतात आहेत. त्याच्यामुळे लवकरात लवकर आरोपींचा शोध तर लागेलच, कडक कारवाई देखील होईल. पण घडलेली घटना ही अतिशय निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी. तर एक शेवटचा प्रश्न, ही घटना निंदनीय आहे, दुर्दैवी आहे, पण यावरून विरोधकांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला वर टीका केलेली आहे. त्याकडे तुम्ही कसं बघता, काय उत्तर देताल? निष्क्रिय सरकार आहे आणि गृहमंत्र्यांनी